मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी शहरामध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती असणाऱ्या SBI बँकेच्या समोर उभ्या असणाऱ्या मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तोडून अज्ञात भामट्यांनी डिक्कीमधील 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. यामध्ये 3 आरोपींचा पोलीस पथकानं शोध घेऊन त्यांना संभाजीनगर इथून ताब्यात घेतलंय. सोमनाथ लक्ष्मण धसाळ हे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा इथे राहतात. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे ठेकेदार म्हणून काम करतात. 28 मे रोजी दुपारी 3:45च्या सुमारास सोमनाथ धसाळ हे त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये 2 लाख रुपये ठेवून मोटरसायकलवरती राहुरी शहरामधील नगर मनमाड रस्त्यावरती असणाऱ्या SBI बँकेच्या समोर मोटरसायकल त्यांनी लावली. यावेळी त्यांनी डिक्कीमध्ये 1 लाख रुपये ठेवले आणि 1 लाख रुपये घेऊन ते बँकेमध्ये गेले आणि त्यांनी भरणा केला. त्यानंतर ते पुन्हा मोटरसायकलीच्या जवळ आले. त्यावेळी त्यांना मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तुटलेलं दिसलं. दरम्यान अज्ञात 3 भामट्यांनी सोमनाथ धसाळ यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीचं कुलूप तोडून डिक्कीमधील 1 लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन मोटरसायकलीवरती धूम ठोकली आहे. सर्व चोरीचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. सोमनाथ लक्ष्मण धसाळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात 3 भामट्यांवरती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार संदीप ठाणगे, योगेश आव्हाड, जयदीप बडे आदी पोलीस पथकानं CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. आरोपींचा सुगावा लागताच पोलीस पथकानं संभाजीनगर या ठिकाणावरून आरोपी पितला देवाधनम नागयाह, औला आमोसे थिप्पा इह आणि कुंचाला चिन्ना रवी या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केलं. त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडनं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. त्यानंतर पोलीस पथकानं आरोपींकडनं चोरी गेलेल्या 1 लाख रुपयांपैकी 60,000 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. आणखी 40,000 रुपये रोख रक्कम जप्त करणं बाकी आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हे करत आहेत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.